काय झालं? काही मदत हवी आहे? नाही साहेब, गाडी गॅरेज मध्ये न्यावी लागेल. गॅरेज आहे जवळ, पण आता ते बंद झालं असेल, उशीर झाला असेल. हो का? काय प्रॉब्लेम झालाय बघू का? नाही होणार साहेब स्टार्ट गाडी. बघतोय बघू. ठीक आहे, जरा पकडा. खाऊ नका. नाही. झाला, एवढा छोटा प्रॉब्लेम होता. गाडी स्टार्ट होणार म्हणजे होणार. कसं शक्य आहे साहेब? बघा स्टार्ट करून गाडी घरापर्यंत जाणार. मी सांगतो ना, द्या. ठीक आहे साहेब, तरी बघतो. बघा बघा होणार, मी सांगतो ना. करा, बंद करा. हॅलो. मॅडम, हो मॅडम, मॅडम गाडी स्टार्ट झाली. ते त्या माणसाच्या मागे नाही नाही नको, तुम्ही फिरवा गाडी, आपण परत जाऊया. काय इतका अस्वस्थ होतोय मी? आज नाही भेटला तो तर उद्या भेटेल, पण नाही समजवता येते स्वतःला. प्रश्न फक्त 100 रुपयाचा नाहीये. मला त्या माणसाला भेटायचंय, त्याच्याशी बोलायचंय. का कोण जाणे, जोपर्यंत मला तो भेटत नाही ना, तोपर्यंत मनाला एक अस्वस्थता लागून राहणार आहे असं वाटतंय. गेल्या कित्येक वर्षात कामाशिवाय लोकांना भेटणंच झालेलं नाहीये माझं. त्यातही ज्यांच्याशी स्वतःहून बोलणं वाढवावं असं तर कमीच भेटले. पण ह्या माणसाशी मात्र बोलावं, त्याचं बोलणं ऐकावं असं वाटतंय. कधी कधी आपण आपल्याच वागण्यानं चकित होऊन जातो ना, तसं झालंय माझं. वाय एम आय गेटिंग सो रेस्टलेस? वाय? पुन्हा एकदा बस स्टॉपवर जाऊन बघू का? नाही, फार फार तर काय होईल, माझी एक खेप वाया जाईल. तसाही घरात एकट्याला कंटाळच येणार आहे. निदान पाय मोकळे करून आल्यासारखं तरी वाटेल, मन शांत होईल आणि कदाचित तो भेटेलही. This is absolutely ridiculous. Ridiculous it is. Yeah, I know. I have been a very bad husband, bad father. I know that. But whatever she is doing right now is vindictive. I never mean to. I didn't harm them. Hello? What? So how can she do this? Yeah. Listen to me. I need some time. Yeah, please. प्राणायाम. सॉरी. प्राणायाम उत्तम. आणि त्याहीपेक्षा रात्रीच्या वेळी बस स्टॉपवर येऊन
दीर्घ श्वसन अतिशय उत्तम. काय आहे, आपण ऑफिस मधल्या लोकांच्या लोंढ्यातून शांतपणे इकडे बस स्टॉपवर येऊन उभे राहतो. बस आली की बस मधल्या लोंढ्यात आपण शिरतो. म्हणून बस स्टॉप हा शांततेसाठी सगळ्यात उत्तम पर्याय. तुम्ही ऑफिस मध्ये जातच असाल काय? मी जात नाही. काय माझी इथे सगळ्यात जास्त गरज आहे ना, हे मला कळलंय. एकट्या दुकट्यांची सुसंवाद साधायला, त्यांचं मन रमवायचं, ही एक प्रकारे समाजसेवाच आहे ना. मी इथे का थुंकला? काय इथे का थुंकलात? मग कुठे थुंकू? हो, हा रस्ता स्वच्छ ठेवणं म्हणजे समाजकार्य नाही का? हा रस्ता तुमच्या मालकीचा आहे. तुमचं नाव कैलासवासी मालती टेंबे असं सांगायचं ना. हे शहर तुमचं नाही आहे का? मग ते आपण स्वच्छ ठेवायला नको? शहर आमचं आहे ना, आम्ही बघू काय करायचं ते. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही इथले दिसत नाहीयेत, पल्ल्यावरचे दिसताय. त्याने काय फरक पडतो? Hello. I'm sorry, I couldn't take it anymore. I'm really very sorry. But अजूनही एंगेज लागतोय फोन. श्री साहेब, सार्वजनिक टेलिफोन बूथवर तुमचं स्वागत आहे. एक बरं, महत्वाचं काही बोलायचं असेल तर माणसं बस स्टॉप वरती येतात. काय वाट बघताय कोणाची? नाही, मला घरी करमत नाही ना, म्हणून इथे आलो. घरी एकटेच असता का? शी, अहो आपटे, काय करताय तुम्ही? पान खाऊन रस्त्यावर थुंकताय, काय वाटत नाही का तुम्हाला? मी तुमचं इकडे? नाही, मी थुंकलो. अरे सॉरी सॉरी. काय मी गहन विचारत होतो, त्यामुळे मला कळलंच नाही हो. अहो आपटे, आपले रस्ते, आपलं शहर जरा स्वच्छ ठेवायला शिका. सुशिक्षित म्हणतो ना स्वतःला, मग हे शिका. कळत नाही का तुम्हाला की काय घाण करून ठेवले तिथे? नाही झालं काय, अहो एक फिरंगी आला होता, तो इकडे पटापटा पटापटा ठोकला पान खाऊन. हो, आणि वर म्हणाला एवढं होऊन काय शहर स्वच्छ होणार आहे बघा. हो, नाही तो म्हणाला असेल, पण तुम्ही तेच करताय. अहो आपटे, जरा प्रेम करायला शिका आपल्या शहरावर. आणि ज्या गोष्टीवर आपण प्रेम करतो ना, त्या गोष्टीवर थुंकत नाही कधी. हा, जरा जमलं तर शिका काहीतरी. बरोबर आहे तुमचं. नाही, माझं माझ्या शहरावरती, माझ्या देशावर प्रेम आहेच. नाही, खरं आहे तुमचं. आपलं शहर स्वच्छ ठेवायला हवं. काय पाहुणे येतात आणि घर घाण करून जातात, पण आपण आपलं घर असल्यामुळे स्वच्छ करतो की नाही? तसंच करायला पाहिजे. नाही, मी स्वच्छ करतो. बरोबर, मी आता स्वतः पाण्याची बाटली घेऊन येतो आणि स्वच्छ करतो. असं करताय? या, छान छान, आलो. खरं आहे तुमचं, बरोबर आहे तुमचं. काय करावं या माणसाचं. श्री, कुठे गेला हा? हा जान्हवी. हॅलो श्री, तू कुठे आहेस? अगं मी बस स्टॉपवर आहे. म्हणजे तू घरी आलाच नव्हतास? अगं म्हणजे जरा पाय मोकळे करायला बाहेर पडलो होतो. म्हणजे ऍक्च्युली त्या गृहस्थांचे 100 रुपये परत करायला आलो होतो बस स्टॉपवर.
म्हणलं बघूया आता तरी तो भेटतोय का, पण नाहीच दिसत आहे कुठे. अरे देवा, मला वाटलं तू भेटशील मला. मी पुन्हा घरी आले श्री. काय तू घरी आलीस परत? अगं मग मला आधीच कळवायचंच ना. मला नाही सुचलं रे. जान्हवी काय झालंय प्लीज मला सांग शांतपणे. हे बघ मी घरी परत येऊ का? मी 15 मिनिटात घरी पोहोचेन. येऊ? श्री, माझं ना डोकंच चालत नाहीये. बरं मग मला शांतपणे सांग आता काय झालंय. श्री अरे मी नाही, नको आता नको, आपण नंतर बोलूया. हे बघ जान्हवी उगाच टेन्शन देते असं तुम्हाला. इज एव्हरीथिंग ओके? बरी आहेस ना तू? हो अरे मी बरी आहे. ऍक्च्युली झालंय असं की ह्या सगळ्या गोंधळात उशीर झालाय आणि मला आधीच लवकर घरी पोहोचायचं होतं, त्यामुळे मी निघते आता. आपण बोलूया ना नंतर, रात्री बोलूया नाहीतर. जान्हवी यार, तुझी ही सगळी धावपळ पाहिली ना की खूप हेल्पलेस फील होतं ग. डोंट वरी श्री, असं काही वाटून घेऊ नकोस. आणि मला तरी तुझ्याशी बोलल्याशिवाय कुठे चैन पडणार आहे. पण आता मी निघते. आपण बोलू, शांतपणे बोलूया नंतर. हा नाही तू घरी परत आली आहेस याचा अर्थ काहीतरी गंभीर आहे. मला नाही माहिती श्री, म्हणजे खरंच नाही माहिती. असेल कदाचित काहीतरी गंभीर, किंवा मी उगाच खूप एक्साइट झाले असेल. आता नको ना, आपण बोलूया ना नंतर बोलूया. हा आता निघते मी. नाही नाही नाही, तू गाडीत बसल्यानंतर बोलूया आपण. हा नाही नको, चुकूनही कोणाच्याही कानावर नको पडायला आहे. अरे यार हे असं अर्धवट बोलून. आय एम सॉरी श्री, पण खरंच आता नको. आपण रात्री बोलूया. ओके. मी इथे मुळात आलोच का परत ते मला कळत नाही. हो मी येतोय परत. हो बाय बाय. मगाशी इथे एक महाशय उभे होते, मला अगदी स्वच्छतेचे धडे देत होते. ते कुठे अंतर्धान पावले काय? माहित नाही मला. काय मांडलं असतात बघा ना. हो पान खाऊन पटापटा चुकतात, आपलं शहर घाण करतात. आपलं शहर स्वच्छ असायला पाहिजे की नको? हा मग नाही काय, ते पण एक समाजकार्य आहे. आता बघा मी स्वतः जाऊन पाण्याची बाटली घेऊन आलो, स्वतःचे पैसे टाकून. नाही लाज वाटते हो ते. आपण ते स्वच्छ करायला पाहिजे ना. या ना थोडी मला मदत करा ना. नाही मी सांगतो तुम्हाला कसं स्वच्छ करायचं. अहो तेही एक प्रकारचं समाजकार्यच आहे, आणि त्या समाजकार्यात तुमचाही खारुताईचा वाटा. या खारुताई, आपला ताई या खाली या. घ्या बाटली घ्या या. मी सांगतो तुम्हाला. हा या बाहेर या. हा आणि उघडा टाका पाणी टाका. हा आणि पायाने ना असं करा ते पायाने. हा करा. हा छान. हा बरोबर. करा ते छान ना. कारण आपलं समाजसेवेचं व्रत आहे ना आपलं. करा. चांगलंय. तू असं का केलं शरयू? हे बघ मी चिडून विचारत नाहीये तुला, तुझी काळजी वाटली म्हणून विचारतेय. तू घरात कुणालाही न सांगता गेलीस, कोणालाच माहित नाही तू कुठे गेलीस ते. तू तुझ्या खोलीत झोपलीस असाच सगळ्यांचा समज होता. समज होता म्हणजे तो हिनी करून दिला होता. बेबी तिला बोलू दे. शरयू तुला कल्पना आहे इथं सगळ्यांची काय अवस्था झाली होती? तू कुणाला तरी सांगून गेली असतीस तर काय बिघडलं असतं? साधी गोष्ट आहे आई. सगळ्यांना सांगितलं असतं ते तिला जाताच आलं नसतं. बेबी वंस, शरयू हे बोलायची वेळ तूच आणलीस, आणि आता आम्ही तुला पाठीशी घालू शकत नाही, कारण मुळातच तुझं वागणं चुकलेलं आहे. बेबी जरा थांब. निष्कर्ष काढून मोकळी होऊ नकोस. ती असं का आणि कशासाठी वागली ते आधी कळू दे. चूक का बरोबर ते नंतर ठरवू. अगं पण ती घरातल्या नियमांविरुद्ध वागली आहे. या घरात मला एकटीलाच नियम का?
जे नियम मला आहेत ते इतरांना लागू का होत नाहीत आई? कुठल्या नियमांविषयी बोलतेस तू? हे असं बोलून तू माझ्यावर आरोप करतेस हे कळतंय तुला? नियमांच्या बाबतीत पुन्हा एकीलाच सूट मिळाली तर याचा अर्थ मी पक्षपात करते असं होतो. तुला खरंच असं म्हणायचंय? आई मग तू कुठल्या नियमांच्या बाबतीत बोलतेस हे मला कळलंच पाहिजे. तू स्पष्ट बोल शरयू. तू कुठे गेली होतीस? आपण कितीही एकत्र राहत असलो तरी प्रत्येकाला प्रायव्हसीची गरज असते हे मला कळतंय. पण तू नियमांवर बोट ठेवणार असशील तर मला प्रश्न विचारण्या वाचून गत्यंतर नाही. तू कुठं आणि का गेली होतीस? आई मला जावं लागलं. कुठे? नवऱ्याला भेटायला जावं लागलं. नवऱ्याला भेटायला? कुणाच्या नवऱ्याला भेटायला? जान्हवी. आई जान्हवी. तू जान्हवी बरोबर गेली होतीस? कुठे? जान्हवीला नवऱ्याला आई जान्हवीला नवऱ्याला. तू श्रीला भेटायला गेली होतीस का? हो आई. आई मी श्रीला भेटायला गेले होते. I'm sorry. Extremely sorry. नाही दॅट्स ओके. माझ्या डोक्यात जरा वेगळे विचार चालू होते, माझंच लक्ष नव्हतं. आय एम सॉरी. आणि माझंही आय एम सॉरी. आणि तुमचं आईस्क्रीम सांडलं माझ्यामुळे. पण तुमच्या विचारांची लिंक तुटली माझ्यामुळे आणि ते जास्त गंभीर आहे. सो आय एम सॉरी. नाही दॅट्स ओके. मी तुम्हाला नवीन आईस्क्रीम घेऊन देऊ का? नाही नको. मग मलाही तुम्हाला एक नवीन शर्ट घेऊन द्यायला लागेल ना. सॉरी वन सेकंड. नाही दॅट्स ओके. आई मी हात धुवून येऊ. करे येऊ. कसा आहे श्री? जाऊ.
सरू जरा पाणी दे. आणते हा. आई पाणी. आई मला नाही वाटत शरयू श्रीला भेटायला गेली होती. कशावरून? म्हणजे मला असा संशय आहे की शरयू आपल्याशी खोटं बोलते. मला नाही वाटत असं. आई अगं तू बघत होतीस ना तिच्याकडे. तिच्याकडे बघून वाटत होतं का की ती खरं बोलतेय? ती खोटं बोलतेय याचा काहीही पुरावा आपल्याकडे नाहीये. त्यामुळे ती खरं बोलतेय असंच आपण गृहीत धरायला पाहिजे. पण आई, जर ती खरं बोलत होती तर तिला एवढं घाबरायला काय झालं? शरयू धांदरट आहे इंदू, आणि धांदरटपणातून घाबरटपणा येतो. ती एरवीही माझ्या समोर स्पष्ट बोलू शकत नाही. माझा चढा आवाज ऐकल्यानंतर आणखीन घाबरली असेल. पण मग श्रीला भेटायला जाण्यासाठी इतकं नटून थटून जायची काय गरज होती गाई?